शाळेतील मैत्रीण खूप दिवसानंतर भेटली. तिचं लग्न झालं होतं. मला बघताच तिने मला ओळखले आणि तिच्या घरी नेले. तिला थोडं बोललो आणि विचारलं की तुझा नवरा काय नोकरी वगैरे करतो का. तिने मला काही सांगितले नाही. ती माझ्यासोबत असं बोलत होती आणि नंतर तिने घराचे दार बंद केले. मला तिचं वागणं काही बरोबर नाही वाटलं. नंतर आमच्यामध्ये मी एकदा असंच फिरायला गेलो होतो बाहेरगावी. फिरत असताना माझी नजर एका मुलीवर गेली. तिला कुठेतरी बघितलं असं वाटलं. ती मुलगी माझ्याकडेच येत होती. तिचं लग्न झालेलं असं वाटत होतं. ती माझ्या जवळ आली आणि माझे नाव घेऊन मला तिने हाक दिली. मी जवळ जाऊन बघितले तर ती माझी शाळेतील मैत्रीण सपना होती. सपनाला अगोदर मी ओळखले नाही. आमचं थोडं बोलणं झालं. तिचं लग्न झालं होतं. तिने मला तिच्या घरी नेले. तिचे घर जवळच होते. मी तिच्या नवऱ्याबद्दल विचारत होतो, पण तिने काही सांगितले नाही. आमचं बोलणं सुरू होतं. ती मला असं काही बोलत होती की बोलता बोलता तिने घराचे दार बंद केले आणि माझ्यासोबत असं वागू लागली. नंतर आमच्यामध्ये